मध्ये आयज अशी एक महिलाय आसा जिच्या बद्दल आता जस्ट आमच्या डेप्युटी सरपंचान सांगलेले आसा. ॲक्च्युली आम्ही पळयता सदांच की महिलांच्या नावार खुबशे राजकारणी घेताना म्हणटा की हा स्त्री शक्ती आसा, महिला शक्ती आसा. जेन्ना आमी म्हणटा ही लोकशाही गव्हर्मेंट आसा आनी लोकां खातीर हे गव्हर्मेंट आसा आनी सदांच डेमोक्रेसी आसा, तो उलोवपाक फ्रिडम आसा. जेन्ना आमकांच जर हे फ्रिडम ना, आमीच हांगा उलयतना जगोवन उलोवचें पडटा. जेन्ना ती महिला तिच्यार कोणी तरी हात घातलो किंवा तिका अटॅक करपाक तो मनीस गेलो, तिणी कंप्लेंट केली, ते कंप्लेनीचेर कांयच अजून मेरेन सोक्ष मोक्ष लागलो ना आसा. आनी ते झाडूय आसा जे डेंजर आसा ती एक्चुअली हेल्प करताली एक बायलेक जी जाणटी आसा, ते बायलेच्या घरा ती आसतली. ती अशी न्हू की आपल्या प्रॉपर्टीन आनी दुसऱ्याच्या प्रॉपर्टीन अशें कांय नासता. गव्हर्मेंट आमकां जेन्ना डेंजरस ट्रीज म्हणटा जावं झाडां जी आसा धोकादायक ती झाडां कातरूं शकता. आनी ती ऑर्डरूय डेप्युटी कलेक्टरांसून येयलेली. ती स्वताच कोयते कुराडी घेवन ते वचोंक नासलेली. तो इतकें घडता आनी आतां जेन्ना ती न्याय मागता आनी तिका तो न्याय मेळना आनी जेन्ना असो न्याय मेळना तेन्ना आमी महिला म्हणून आमकां अशें दिसता की आमी तिच्या वांगडा आसतली आनी हो विशय असो कॉम्प्रोमायज म्हणून घालोवची ना. हो विशय व्हडलो वाडटलो कित्याक तर सदांच बायलां म्हटलें की फाटीं समजता लोक आनी बायलांक एक अंडर एस्टिमेट दवरता, पण तशें ना आसा. जर एक बायल चिंतूंक शकता, ठामपणे उबी रावूंक शकता आनी ते फेस करता तो सिच्युएशन, तर तेज्या वांगडा आमी पंचायत म्हणून सदांच आसतली. लोकूय आसा आनी तेणी तेका खबरूय आसा, तेज्या वॉर्डांतलोय जो लोक आसा तोय तेका सपोर्ट करता. तो जो विशय हो असो सोंपचो ना, ही चिटकावणी आसा. कित्याक हो विशय घेवचो पडटलो, हेजेर तांकां सारको न्याय दिवचो पडटलो. हेंच हांव ह्या माध्यमांतसून तेंच्या कडेन मागता. थँक्यू. आजची जी पत्रकार परिषद आम्ही घेतल्या त्याचे दोन हेतू, दोन मुद्दे. सगळ्यात पहिली जो आमची प्रत्येक टायमाचे डेट आमची फ्लक्च्युएट जायत आसा. पहिली आमकां दिली जेव्हा मी रिजायन दिलें 12 मे ह्या दिसा मी रिजायन दिल्ली आसा. तेतूनसून आमकां सेकंड डेट मेळ्ळी की माझे कडेन 10 दिसाचो ग्रेस पिरियड आशिल्लो. 22 मे पर्यंत माझे कडेन पावर्स आशिल्ली ती. त्याच्या मागीर आमकां एक डेट दिली गेली, ती आसा 2 जून. मागीर पळयता जाल्यार ती परत फ्लक्च्युएट जाली, 17 जुनाक आयली. आतां पळयता ती आतां खंय तरी 7/7/25 जावपाक आसा. आतां ही डेट फ्लक्च्युएट करून समोरचो माणूस कितें करूंक सोदता काय कळना. आतां तुमी आतां नांव विचारतले तर आमी एकच सांगपाक सोदता, पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीचो म्हाका दिसता कोण तरी सेवक आसतलो. ह्याच्या मागे मोठो तेजो हेतू काहीतरी आसतलो. आता आम्ही ऑफिसरच्या खंयच्याय टिका करिना, कारण ऑफिसर हे बरे धूर्त असता, ते बरे शिकलेले असता, तांकां सगळें खबर आसा. ज्ञान निनें तेंच्यानी प्रमोशन घेवन ते फुडें काम केल्लें आसता. फक्त इतकेंच सांगपाक सोदता ह्या मिडियाच्या माध्यमातून प्रत्येक ऑफिसरान खंयच्याच तरी माणसाचो, खंयच्याच तरी राजकीय नेत्यांचो ताटा पंच मानर जावपाचें न्हय. इतलेच म्हाका सांगपाचें आसा. कारण कसो तेंच्यांनी आपापले कार्य, आपापले जो जायो न्याय. आतां कोरगांव पंचायत ही खंय तरी बारीकशी पंचायत न्हय. सबंद गोंयांत पळोवपाक गेले जाल्यार एक मोठी पंचायत, मोठे नामान आणि मोठ्या लोक असतील ही बगल्या जाता, त्या नजरेन बगल्या. कारण कोरगांव पंचायत ह्या आधाराचेर चलता की खंयचोय तरी राजकीय खळबळ जातली किंवा राजकीय खंय तरी बदलाव येतलो तर कोरगांव पंचायतीचेर सगळ्यांची निगा आणि सगळ्यांची निगराणी असता. कारण थंयसून पयलीं कोरगांव पंचायत काय म्हणटा, कोरगांव पंचायत काय चल्ला, हेचेर सगळ्यांचो केंद्रबिंदू असता. त्याच्या खातीर सांगपाचें इतकोच म्हाजो मोटीव आणि इतकोच मुद्दो आसा की हे मदले जे कटपुटलीचो जो खेळ चालू आसा ह्यो सद्या तेजो बंद करपाचो. आणि एकच काल आमी एक लेटर दिल्लें आसा. समजा यदा कदाची ही 7/7ची तारीख दवरलेली आसा, ह्यो समज खंय तरी परत फ्लक्च्युएट जाता, परत फुडें वयता, तर आमकां खंय तरी प्रोटेस्ट नाल्यार आनी खंय तरी करपा खातीर रस्त्यार देवचे पडटले. हे तांकां बारीकशी आमी शिटकावन येता. आनी आमी काल लेटर दिवन सुद्दां आयिल्ले आसा DOP कडेन. ताका हेच सांगलें जाता की ही मातशें रिक्वेस्ट तुका की आनी हेच्या फुडें तूं चेंज करूं नाका डेट. हेच सांगपाक सोदता. आनी हेच्या फुडें तुमचे कडेन ह्या दिसा अब्दुल करीम नायक यांनी राजीनामा दिल्लो त्या दिसा. आणि त्याच्यानंतर जी डेट लागपाक जाय आसली ती 2 तारीख डेट लागलेली आमकां. आणि जो लोकांचो जो विश्वास, जो गांवचो जो विश्वास आसा, मोठी पंचायत ही कोरगांवची, आणि त्या मोठ्या पंचायतीक जो सरपंच जो आसता तो त्या दिसा 2 तारखेक तेंच्यानी डेट लागलेली. त्यानंतर काय कारण आसता ती डेट फुडें येयली, पण ती डेट सुद्दां व्हरत आसतना ती कुठो तरी एक दीस बघून मग शेनवार, शुक्रार, आयतार करून असे दीस लोकांक ना कळटा हे फुडें धुकलीत वयता गेले. त्यानंतर 2 तारखेनंतर 17 लागली.
17 काय तहात केलं तेंच्यांनी की आमकां ना तुजें कळटा शुक्र के शेनवार भितरच तेंच्यांनी हे किंग डे असतात त्या दिसा तेंच्यांनी अशे गोष्टी फुडें व्हरपाचो प्रयत्न केलो. मग त्याच्यानंतर ही 7 तारीख तेंच्यांनी लायली. अशे गोष्टी जे हांगासर घडत आहात की लोकांचो हेतून नाचे जाल्लेले आसत की लोकांचो जो जी कामां जे लोकांची आसत हांगासर जावपाक जाय तेंच्या भितर ती केल्लेली आसत. त्या कोण तरी असो दिसता म्हाका काय तरी हेचो कोण तरी वाली आहा म्हाका दिसता की काय तरी घडोवपाक हे बश्टे घडना. वयर गेले जाल्यार प्रत्येक काही ना काही गोष्टी सांगत असतात ह्याच्या मागे कोण तरी फाटी षडयंत्रणा आसत म्हणून अशी गोष्टी आमकां दिसतात. पण अशा गोष्टी करीत असताना लोकांचो जो विश्वास तो तेंच्यांनी राखपाक जो येणारो काळ जो आसा तो पंचायत आसात पण येणारो जो काळ फुडें जो आसा तो तेका त्या गोष्टीकडे लोक पळयत असतात नदरेन तो काय गोष्टी करता आणि काय ना. आमकां नांव सुद्दां कशी तरी घेवपाचो दिसना पण काय आसता आमी हे गोष्टी कळटत सहजपणान कळटत हे कोण करता काय करता हे आमकां निश्चित कळटत. फावट म्हटलें आमकां नांव घेवपाचो ना तेका एक वाली कोण तरी आसा कळ्ळा आणि हे वाली म्हणजे तुम्ही भियातात कोणाक आम्ही भियाना नाव कितें पण ते? कशें कोण तो? असता ह्या गोष्टीचो जर जो वारंवार जो त्याचा विचार करपाक जो तो विचार जायना. कारण पार्टी खंयच्या तुम्ही या आहात संबंधित आम्ही सध्या कशा आम्ही बीजेपी कडेच आहा. मग तुमची सत्ताधारी पक्षान आहा कित्याक जायना याचे पुढे पुढे विरोधी पक्षाक घेतात तशें जाता. म्हाका दिसना म्हाका दिसता वजन थंय तागडी अशी म्हाका दिसता का जे गोष्टी तांकां मेळटात थंय ते एक त्यांचे हा असता विचार त्यांच्याकडे आणि ज्याच्याकडे ते गोष्टी आम्ही प्रामाणिकपणाने काम करतात ते तसले त्यांना नाका त्यांना ते वाईट करून गोष्टी केलेले जातात. नाव घेवपाचे प्रश्न येईना म्हणजे आमकां भिवपाचो प्रश्न ना. कोण तो सांगा आम्ही तुम्ही. लोकांक खबर आहा आम्ही डेट कशें काम डेट ही करता ते. कोण दिता कोण डेट कोण दिता डेट ही डीओपी दिता. डीओपी दिता पण DOP क तुम्ही मेळ्ळे? आरोप करता आम्ही की- डीओपीक मेळाले डीओपीन आमकां पूर्णपणे 2 तारीख दिल्ली. हा, त्याच्यानंतर जी गोष्टी हे घडले ते काय खबर ना कसे घडले काय घडले आणि घडतच गेलेले आहोत. परत मेमोरंडम कोणी दिला तुम्ही व्हरून दिलात तेका दिल्ली आनी व्हरान ते कितें म्हणटा ती कितें म्हणटा ना तुमकां लागलेले आसा 17 तारीख तेन्ना पण त्याच्यानंतर बघता जाल्यार आपण खबरच ना म्हणटा हे गोष्टी म्हणजे तिका जी खंय तरी प्रेशर आहा. हो. शेनवार शुक्रार शेनवार अशेच जातात गोष्टी न्हू. तो मुहूर्त बरो दिसता पण जे आमकां घरामध्ये जे गोष्टी आसपाक करपाक जाय विचार कोण- राजकीय कोण राजकीय- राजकारणाचो राजकीय- कोण आहा राजकीय- हेका? कोण आहा रुलिंग पार्टी सत्य नासलेलो रुलिंग पार्टी सत्तेर आसा कोण स्थानिक आमदार भायलो आमदार मंत्री पंचायत मंत्री किंवा आणि कोण कोण असो दिसता तुमकां म्हाका दिसता तुमकां सांगपाचें म्हणजे जो स्थानिकच आमदार आसतलो न्हू हेतूर आसतलो न्हू. आसात आसा ओके तसो दुसरो आमचो मुद्दो जो आसा कंप्लेंट त्याच्या मुळे आम्ही सगळ्यांक सीएमा सकट सगळ्या गोष्टी सगळ्या पर्यंत आम्ही पावयले प्रेस झाले सगळे गोष्टी जाल्ले सगळ्यांची विजीट केले डीएसपी केले सगळ्यांक आम्ही मेळ्ळे परवल तगात सगळ्यांक पण त्याच्यार अजूनही निर्णय जायना. आणि तो निर्णय जायना कित्याक तो म्हाका अजून तरी कळना कित्याक लागना. एक महिला ती आणि महिलाचेर हात घालप सादी गोष्ट ना आसा. एक तर गोष्ट एक महिला खंयचो तर अतिरेकी जर करता जाल्यार हिंदू सगळो उठता आणि ती गोंयची एक आमची भयण तेजेर अत्याचार जाता जाल्यार अजूनय कोण तेजेर न्याय दिना. म्हाका अशें दिसता की जी यंत्रणा जी आसा पेडण्याची तो PI सकट ते कॉन्स्टेबला सकट ते सगळ्या गोष्टी पर्यंत वयर तगात म्हाका दिसता ही षडयंत्रणा आसा आणि त्या कारण जो आसा तो आमकां नाव सरळ कळटा की तो पेडण्याचो आमदार कारण आहा तेका म्हाका सरळ दिसता. हे जे गोष्टी जे अजून रावले त्या आमदाराक हांव सीएमाक इतकी रिक्वेस्ट करता की जो विषय जो त्यांनी तेजो न्याय खातीर त्यांनी आतां झडटा तेका त्यांनी न्याय दिवपाचो. विषय आसलो खाली झाडाचो झाड कोणाचे ते गांवाचे त्या घरार एका जाणटेचेर त्या घरार पडटले म्हणून ते झाडाक परमिशन पंचायतीन त्यांनी आपलो विषय हांगासर लेटर दिले ते कोण नाव कोण ना ती नाव का चंपावतीन त्यांनी एक लेटर केले हांगासर आपल्या घराचे झाड आहा आणि त्या झाडाचेर खरंच आम्ही तेजेर एक निर्णय केलो आणि कलेक्टराक लेटर केले की बाबा खरेंच तेच्या घरार झाड आहा ते झाड कट करपाक जाय तेन्ना ते खरें आयकन कलेक्टरान तेजी ऑर्डर दिली की तुम्ही ती कट करा आणि प्रोटेक्शन पुलीस तेजे आयकनेस म्हणून थंय आसात. त्या विकनेस आसतना सुद्धा तेजेर अटॅक जालो आणि भायले कोण नासले हे गव्हर्नमेंटाचेच माणूस थंय उभे असले आणि त्यांच्याच पुढे गोष्टी घडले आणि गोष्टी अशा घडत असताना सुद्धा तेजेर अजूनही दखल घेवंक ना.
तेका लागून हांव इतकेंच म्हणटा की ते झाडे कातरुपाक जाय. आणि दुसरी खबर, ते लेबरांचे बाबड्यांचे सामान सुद्धा त्यांच्या कडल्यान तेंच्यांनी आपले तो उदय प्रभू देसाय हेनी तिचे नाव सामान हडप केलेले आहात थंय. आणि तेज्या अजून तेंचे सामान असले, मोबाईल असलो, गाडी चावी असले, कपडे असले आणि मशिनां असली तेंची सगळे घेऊन तो गेलो. पण ते पोलिसांनी अजूनही तेज्यार कांयच इन्क्वायरी करूं ना. दुसरी खबर सांगपाचें म्हणजे तो सांगता ट्रॅकिंग फोन जायना म्हणून आमी हाडिना. 21 थंय दहा खबर तुका कोण आहा तो कंप्लेनर खंय आहा कोण ते कंप्लेनर आहात. आणि ते सरळ सांगता हेनी हेला तरी ते हाडून तेच्या कडल्यान दिना घेयनात. आणि ते सांगतात ट्रॅप जायना, ते पळाले सारके कर्नाटकाचे कशे सांगतात अशें तेणी पोलिसांचो सांगप अशें आसता तेंचे उलोवप. पण हांव इतकंच मागता, जर पियाक दिसता तेका न्याय दिन सारको एक पंचायतीची प्रतिनिधी डेप्युटी सरपंच ती तेज्या हलक्याचेर अन्याय जाता तर सामान्य माणसाचो काय जातलो आणि सामान्य माणसाचेर हे काय अत्याचार करतले. तर आयज दिसान दिसता की ह्या महिलाचेर हेजो म्हणजे प्रतिनिधी आसान अत्याचार जालो. म्हाका आनी काय उलोवपाचो ना. दिसता सीएमान जाल्यार हेच्यार पूर्णपणे लक्ष घालून हेका न्याय दिवपाचो. आता तुमची पंचायत मंडळ म्हणून कितें एक्शन आसतली? तुम्ही फुडें कितें एक्शन घेतली? आमी आतां पंचायत म्हणान आयज आमी सगळ्यांक विजीट दितले. आतां आमी कलेक्टरान वयतले पयलीं, तेच्या नंतर आमी पीआय कडेन भेटतले परत आणि विचारतले हेजेर कितें जालें तें. काय जालें मागीर कितें? तेच्या नंतर आमचो जो विशय आतां आमी पूर्णपणे आमी फाटल्यान सगळो पूर्ण लोकय आसतले फुडें सगळे तुमी आहात बाबा, तशेंच आमची पंचायत आसतली आणि पूर्णपणे आमी तेंच्या फाटीशी रावन जो पूर्ण विशय जो आहा तो आमी ताका न्याय दिवपा खातीर पूर्ण रावतले. कितें करतले? फाल्यां रस्त्याचो उतराचो लागले आतां, पण ते उतरतले आमी. माझ्या टेन्युरान जो म्हजो टेन्युर आशिल्लो सरपंच होतो तेन्नाच हांवें डेप्युटी कलेक्टर कडेन म्हाका ती नोटीस आयिल्ली आणि त्या नोटिसीची आमी इम्प्लिमेंट गेली आणि त्यात मागीर पोलीस फोर्स मागयलो गेलो, पोलिसान फोर्स सुद्दां दिलो. हे सगळे गोष्टी जे सांगता ते सारखे ट्रू आसा, सत्य आसा, कारण माझ्या निदर्शना खातीर ह्यो गोष्टी घडलेली. आणि जेन्ना गोष्टी जायत आसतना सगळे आपल्या टायम टू टायम सगळे गोष्टी जाताले आणि मदीं ह्यो इन्सिडंट जालो आणि आयज ह्या गोष्टीक 1-1.5 म्हयनो जायत आयलो. पण सांगपाक ह्या माध्यमातून एकच सोदता की आज आमी ह्या स्टेजीर उबे आसा की सरकार सदीच गोष्ट म्हणटा की एक युवा शक्ती, नारी शक्ती आणि किसान शक्ती आणि सामाजिक शक्ती हे 4 शक्ती घेऊन सरकार चलता आणि 4 पिलरांचेर सरकार उबे आसा. तर आज आमची नारी सेफ ना कित्याक? आज महिला आमची सेफ ना कित्याक सेफ ना अशें सांगपाक. ह्याच्या गोष्टीचेर इमिजिएटली तेचेर एक्शन जावपाक जाय आसली. कारण हे जेव्हा आमी गोष्टी करून दाखयतले तर सरकारा आणि येणारे गोष्टी लोकांचे तेचोर एक खंय तरी फुल स्टॉप लागतलो. आयज पळया प्रत्येक गोष्टी कॉमा 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 खंय फुल स्टॉप ना. कित्याक कितके जाय कितको टायम तर ते शक्य नारी शक्तीन हेचेर आपलं शोषण करून घेवपाचो, कित्याक लागून तेचेर अन्याय तेंच्यांनी सोंसपाचो असो म्हाका दिसता. म्हणून ह्या माध्यमांतून सांगपाक सोदता की बेगेंतले बेगीन हेचो निर्णय करपाचो. कॉम्प्रोमायज हेचो शेवट अंत न्हय. नाण्याक 2 बाजू आसता. एक बाजू जी महिला बश्टी फुकट सांगची ना कितें की आपल्याक जो अन्याय जाला तो. दुसरी नाण्याची बाजू बघून तुम्ही फक्त असे म्हणपाक सोदू नका की ती सेफर साईड असा म्हणू नका. तेचेर रियली तेचेर काय प्रॉब्लेम जालो त्याची कळवळ जाणून घ्या. तेचे मन रडटा आयच्या तारखेर. तेका खंय तरी दुखापत जाल्ली आसा. त्या दुखापती तेचो ह्योचो न्याय तेचेर दीत तुम्ही तर सरकार खंय तरी सरकाराक सेल्यूट मारतले येणारे काळात सगळी पिढी. म्हणून चड उलयना हांगाच फुल स्टॉप हांव लायता. म्हणून तुमी सुद्दां एक फुल स्टॉप लाय आनी ही गजाल हांगा सोंपया कारण तेका न्याय दिया हीच आमची मागणी आसा. धन्यवाद. रोहिदास भाटलेकार कोरगांवच्यान. हांव एक पंचायतीचो आतां जो एक इश्यू आसा एक फाटल्या मे म्हयन्यान 12 तारखेक पयलो नागरीक हो आमचो अब्दुल नाईक हो हेणी रिजायन दिली. तेच्या नंतर तारीख तेंच्यांनी परती ती फुडल्या सरपंचाची हेची तारीख 2 लायलेली. 2 तारीख परतय तेंच्यांनी कॅन्सल केली आणि आता परत 7 आज 17 लायलेली. 17 तारीख लावन सुद्धा आज परतय जर तो सरपंच पद जर हेचेर येयना पदाचेर जाल्यार आमी नागरिकांनी कितें करप? कोण तरी खंयची शक्ती तेच्या फाटल्यान वावरता आणि तो फुडली फाल्यां सकाळची वोट बँक किंवा आनीक कितें तरी तेच्या मनान आसतलें देवाक खबर ते आमी सांगूंक नकळो. पूण आमकां नागरिकाक न्याय दिवपाक पंचायती सरपंच हो आसोकूच जाय आसलो जो आतां कितल्या म्हयन्यांनी परत लागतलो. आतां तेंच्यांनी परत ती येवन आमकां फुडली 7 तारीख दिली, जुलय 7.
ती कितपत सत्य आसतली तारीख ते दिसा तरी निवडटलो सरपंच काय ना हे आत्ता नागरिकांक संशय निर्माण जाल्लो आसा. तेज्या खातीर सगळ्यांनी आमी एक वटून तांकां नागरिकांक परत 7 तारखेक जर ना जालेले आहेत खंय तरी आमकां भायर रस्त्यार येवचें पडटलें हें इतलें सांगता हांव.